न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग 26 मध्ये स्थानिक विकासाचा निर्धार, पगार बाविस्कर यांची प्रचारात आघाडी। नाशिक महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराचा जोर वाढू लागला आहे। आज प्रभाग क्रमांक 26 मध्ये गणेश पगार, प्रियंका गणेश पगार आणि ललित राजाराम बाविस्कर यांनी आपल्या प्रचाराला वेग देत मतदारांशी थेट संवाद साधला। ना घराणेशाही, ना राजकीय वारसा, स्थानिक जनतेच्या प्रश्नांसाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिकांच्या सहकार्याने निवडणूक लढण्याचा निर्धार या तीनही उमेदवारांनी व्यक्त केला। प्रचारादरम्यान त्यांनी प्रभागातील विविध भागात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्या अडचणी, अपेक्षा जाणून घेतल्या। यावेळी बोलताना ललित राजाराम बाविस्कर म्हणाले की प्रभाग 26 मध्ये अनेक गंभीर समस्या आहेत। विशेषतः नंदिनी नदीचा प्रश्न मोठा असून या भागाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले आहे। आता येथील जनतेनेच ठरवले आहे की याच परिसरातील उमेदवार निवडणूक लढवून प्रश्न सोडवतील। सामाजिक कार्याचा अनुभव असलेले आणि स्थानिक प्रश्नांशी थेट जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून बाविस्कर यांची ओळख आहे। उमेदवार ललित राजाराम बाविस्कर या प्रभागातील किंवा प्रभागातील म्हणण्यापेक्षा आमच्या भागातील ज्या समस्या आहे, सर्वात मोठी समस्या म्हणजे नंदिनी नदी। हिचं नाव जरी नंदिनी नदी असलं तरी तिला नाला करून ठेवलेला आहे आणि त्या नंदिनी नदीला सुंदर असं रूप देण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले। आम्ही तसे निवेदन महापालिकेमध्ये दिलेले आहे, पण आमच्याकडे काही अधिकार नसल्यामुळे आम्ही कमी पडलो आणि त्या लोकांनी त्याच्यावरती काही कार्य केलं नाही। पण हा आपला जो भाग आहे हा वंचित पडला आहे। सर्व नगरसेवक जे आहे या पहिलेचे ते सर्व त्या भागातले आहे, म्हणून स्थानिकांनी असा विचार केला की स्थानिक उमेदवार म्हणून आपण आपल्या माणसाला संधी दिली पाहिजे। तो स्थानिक असल्यामुळे स्थानिक भागाचा विकास करेल, स्वच्छता राखेल, पाणी प्रश्न सोडवेल। या भागात भूमिगत तारा अजून पण झालेल्या नाही, सगळ्यांच्या घरांना जुळून अशा तारा आहेत, ते धोकादायक आहे, ते सुद्धा रखडलेलं आहे। तर ती सर्व कामे आम्ही मनावर घेतलेली आहे। तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्ही ते सर्व कामे मार्गेस लावू। तुम्हाला नंदिनी नदीचं स्वच्छता, तिला नाला सोडून नदीचं स्वरूप आम्ही आणून देणार। ज्या पथतारा आहे दिव्यांच्या, तर त्या सर्वांच्या घरांना लागून आणि धोकादायक आहे। त्याचे वारंवार आम्ही पण पाठपुरावा घेतला होता, पण MECB मधून आम्हाला सहकार्य मिळालेलं नाही। पण नगरसेवक या नात्याने आम्ही 100% ते काम मार्गेस लावू आणि तो धोका आम्ही टाळू। त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन आहे, अक्षरशः लोकांचं त्या ड्रेनेज लाईनमधून लोकांच्या नळामध्ये ते ड्रेनेजचं पाणी घुसून आणि खूप दुर्गंधी त्या पाण्याला येते, लोक परेशान झालेले, पण ते सुद्धा काम रखडलेलं आहे, कुणी त्याचा मार्ग हे करत नाही। पण आम्ही ते नक्कीच करू, कारण आम्ही या भागातले, आम्ही आमच्या लोकांसाठी लढू। तुम्ही आता घरोघरी, आम्ही स्थानिक असल्यामुळे सर्वांना आनंद होतोय आणि ते आनंदाने आम्हाला आशीर्वाद देत आहे। तर गणेश पगार यांनी सांगितले की प्रभागात जास्तीत जास्त विकास कामे करून नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू। मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल। स्थानिक पातळीवर सातत्याने जनसंपर्क ठेवणारे आणि विकासाभिमुख कामांसाठी परिचित असलेले पगार हे तरुण नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत। प्रियंका गणेश पगार या देखील महिलांचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांवर लक्ष केंद्रित करत सक्रियपणे प्रचार करत असून महिला मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। नाशिक महानगरपालिका या ठिकाणून आम्ही शिवशक्ती चौक, सरस्वती चौक, शाहूनगर, साळुंके नगर, कुटवड नगर या भागाचं या भागाला दुर्लक्षित केलं गेलेलं होतं जाणून बुजून। 4 नगरसेवक होते। 4 नगरसेवकांपैकी 7 वर्षे गेली, 7 वर्षे इथं कोणीही लक्ष दिलेलं नाही। त्याच्यामुळे स्थानिकांनी एक निर्णय घेतला आणि आम्हाला एक नेतृत्व करण्याची संधी मिळाली। आता आम्ही जी आमची मुख्य जी कामं आहेत ती नंदिनी नदीची साफसफाई, आणि ही जी नंदिनी नदी आहे तिला नासर्डी नाल्याचं जे स्वरूप मिळालेलं आहे, तिचं आता ते नासर्डी नाल्याचं स्वरूप हे खोडून तिला नंदिनी नदीचं हे मूळ स्वरूप आम्हाला प्राप्त करून द्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जसा ललित भाऊंनी पण सांगितला की विजेच्या ज्या तारा आहेत त्या भूमिगत करणं। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता। या ठिकाणी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात, पण तिथं कोणीही लक्ष देत नाही। त्यानंतर जे मेन रस्ते आहेत, हा एक कामगार वस्तीचा रस्ता आहे, इथं सगळ्यात जास्त कामगार लोक राहतात आणि हा रस्ता जो आहे हा मूळ रस्ता
हा दोघं MIDCंना मिळतो, हा अंबड MIDCलाही मिळतो, सातपूर MIDCलाही मिळतो आणि या भागात सर्वात जास्त कामगार वर्ग राहतो आणि त्या रस्त्यावरती अक्षरशः मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रोज एखादा दुसरा अपघात होतच असतो आणि एखादी जीवितहानीसुद्धा होण्याची फार मोठी शक्यता या ठिकाणी आहे. आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला निवेदनं दिलेली आहेत. आता आम्ही 7 वर्ष वाट बघितली. ह्या लोकांनी आत्तापर्यंत आम्हाला काहीच दिलेलं नाही. इथल्या स्थानिकांचंही म्हणणं आहे, आमचंही म्हणणं आहे, आम्ही काय कुठली आम्हाला घराणेशाही नाही आहे, राजकीय वारसा नाही आहे. आम्ही संघर्षातनं उभं राहिलेलो लोक आहोत आणि आम्ही हा बदल या ठिकाणी करून दाखवू आणि लोकांनी जो आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरू. प्रचारादरम्यान प्रभाग 26 मध्ये या तीनही उमेदवारांना मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्स्फूर्त आणि भरघोस पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून आलंय. स्थानिक विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेशी थेट संवाद या मुद्द्यांवर प्रभाग 26 मधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विकासाचं कोणतंही काम झालेलं नाही आतापर्यंत. आम्ही नासर्डी नदीलगतचा हा परिसर असल्यामुळे इथं पेस्ट कंट्रोलची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे तर स्थानिक सर्व लोकांनी असं ठरवलं आम्ही सर्वांनी की या भागातील, कारण प्रभाग हा सर्वात मोठा असल्यामुळे भौगोलिक परिस्थितीच्या हिशोबाने प्रभाग मोठा आहे, त्या हिशोबाने आता आम्ही असं ठरवलं की स्थानिक उमेदवार द्यायचा. त्यामुळे आम्ही आमच्या स्थानिक इथले उमेदवार गणेश पगार आणि ललित बाविस्कर हे स्थानिक नेतृत्व देऊन आम्ही असा विचार करतो की स्थानिक माणसं देऊन त्यांना एक वेळ संधी देऊन बघतोय. नमस्कार, मी यमुनानगर हाऊसिंग सोसायटीच्या इथल्या सेक्रेटरी बोलतो आहे. आमचा जो इथला यमुनानगर परिसर आहे तर नंदिनी नदीला लागून असलेला परिसर अगदी अस्वच्छ असतो. आम्ही मागच्या गेले 2-3 टर्म जेवढे नगरसेवक निवडून आले सगळ्यांना आम्ही बरेच वेळा फॉलोअप घेतला, पण त्यांनी आजपर्यंत काही त्या नंदिनी नदीसाठी काही काम केलेलं नाही. आणि गणेश घाटाचं जरी म्हटलं तर ती त्या स्वच्छताच राहते. दरवर्षी आपण गणेश एवढे गणपती बाप्पाचं काम करतो, पण येऊन फक्त इथे शोबाजी करतात, पण त्याची जी वर्षभर स्वच्छता निगा राखायला पाहिजे ते आजपर्यंत कुठल्याही उमेदवारांनी केलेली नाही आहे. आणि आम्ही वारंवार त्या बाबतीमध्ये त्यांच्याशी बोलतो आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बी बोललो, बरेच वेळा इथले फोटो टाकले, पण त्यावरती काही अजून काम झालेलं नाही. तर नवीन येणारा जो कुणी आहे आम्ही त्याला सगळेच लोक इथले आजूबाजूचे असतील, आमच्या सोसायटीचे पदाधिकारी असतील किंवा सभासद असतील, त्यांची जेवढ्यांची मतं आहे ते आम्ही नवीन उमेदवाराला देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा असेल का ह्या इथला परिसर स्वच्छ दिसला पाहिजे, आपला जो उद्देश आहे तो. आणि मला तरी असं वाटतं का रणजितभाऊ ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ही जी फळी तयार होते ती फळी नक्कीच काम करेल असं मला वाटतं. प्रभाग क्रमांक 26मध्ये आतापर्यंत निवडून दिलेले जे उमेदवार आहे हे सर्व बाहेरचे असल्यामुळे कुठलेच कामं आतापर्यंत झालेलं नाही. विकासाचं कोणतंही काम झालेलं नाही आतापर्यंत. आम्ही नासर्डी नदीलगतचा हा परिसर असल्यामुळे इथं पेस्ट कंट्रोलची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे तर स्थानिक सर्व लोकांनी असं ठरवलं आम्ही सर्वांनी की या भागातील, कारण प्रभाग हा सर्वात मोठा असल्यामुळे भौगोलिक परिस्थितीच्या हिशोबाने प्रभाग मोठा आहे, त्या हिशोबाने आता आम्ही असं ठरवलं की स्थानिक उमेदवार द्यायचा. त्यामुळे आम्ही आमच्या स्थानिक इथले उमेदवार गणेश पगार आणि ललित बाविस्कर हे स्थानिक नेतृत्व देऊन आम्ही असा विचार करतो की स्थानिक माणसं देऊन त्यांना एक वेळ संधी देऊन बघतोय. त्या हिशोबाने नमस्कार, मी यमुनानगर हाऊसिंग सोसायटीच्या इथल्या सेक्रेटरी बोलतो आहे. आमचा जो इथला यमुनानगर परिसर आहे तर नंदिनी नदीला लागून असलेला परिसर अगदी अस्वच्छ असतो. आम्ही मागच्या गेले 2-3 टर्म जेवढे नगरसेवक निवडून आले सगळ्यांना आम्ही बरेच वेळा फॉलोअप घेतला, पण त्यांनी आजपर्यंत काही त्या नंदिनी नदीसाठी काही काम केलेलं नाही. आणि गणेश घाटाचं जरी म्हटलं तर ती त्या स्वच्छताच राहते. दरवर्षी आपण गणेश एवढे गणपती बाप्पाचं काम करतो, पण येऊन फक्त इथे शोबाजी करतात, पण त्याची जी वर्षभर स्वच्छता निगा राखायला पाहिजे ते आजपर्यंत कुठल्याही उमेदवारांनी केलेली नाही आहे. आणि आम्ही वारंवार त्या बाबतीमध्ये त्यांच्याशी बोलतो आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बी बोललो, बरेच वेळा इथले फोटो टाकले,
पण त्यावरती काही अजून काम झालेलं नाही. तर नवीन येणारा जो कुणी आहे आम्ही त्याला सगळेच लोक इथले आजूबाजूचे असतील, आमच्या सोसायटीचे पदाधिकारी असतील किंवा सभासद असतील, त्यांची जेवढ्यांची मतं आहे ते आम्ही नवीन उमेदवाराला देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा असेल का ह्या इथला परिसर स्वच्छ दिसला पाहिजे, आपला जो उद्देश आहे तो. आणि मला तरी असं वाटतं का रणजितभाऊ ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ही जी फळी तयार होते ती फळी नक्कीच काम करेल असं मला वाटतं. मधून बोलते मधून आमच्या इथे गढूळ पाणीचा खूप प्रॉब्लेम होता. तर ते कोणीच आत्तापर्यंत हे नाही केलेलं आहे. तर ते जर आम्ही प्रियंकाताई पगार यांना जर सांगितलं असतं तर त्यांनी तरी केलं असतं. किंवा महिला पण सुरक्षित नाही आहेत. तर जसं जागे जागे जर बघितलं तर रात्रीच्या टायमाला मुलं थांबलेलं असतात. तर ज्या आमच्या महिला रात्रीच्या नाईटला येतात तर ते त्यांना पण छेडतात. तर आम्ही ललित भाऊ बाविस्कर यांना जर आम्ही सांगितलं असतं तर त्यांनी तरी पोलिसांपर्यंत आमचं बोलले असते का आमच्या महिलांना असा असा त्रास आहे. परत जे आमच्या इथे हे जे रस्ते आहेत त्यांचे पण कामं झालेले नाही आहेत. पावसाळ्यात इथे खूप त्रास होतो. तर आमचं म्हणणं असं आहे का आम्ही ताईंना किंवा भाऊंना बोललो असतो तर त्यांनी पण हे काम केले असते आमच्या विभागात. परत हे आमच्या इथं तारांचा प्रॉब्लेम आहे ते पण आमच्या इथं अजूनपर्यंत सॉल्व झालेले नाही आहे. मग आता तुम्ही कोणाला संधी देणार आहे? तर आता आमचं म्हणणं असं आहे आम्ही ललित भाऊंना, प्रियंकाताई, परत त्याच्यानंतर गणेश भाऊ हे आमच्या वार्डामध्ये आले पाहिजे. कारण की आत्तापर्यंत आम्ही त्यांना कामं जे सांगतो ते त्यांनी केलेले आहेत. तर आमची एकच इच्छा आहे का आमचे फक्त ललित भाऊ, प्रियंकाताई आणि आमचे गणेश भाऊ हे आमच्या वार्डात आले पाहिजे.